गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप आनंदात जाओ याच माझ्याकडनं शुभेच्छा. तर तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की माझ्या दिवसाची सुरुवात ही डब्याने होत असते आणि माझ्याकडे भाजी नव्हती, तर आता काय करू म्हणून मी रात्रीच ठरवलेलं की आज आपण अंडा घोटाळा करूया. आणि आज बुधवार पण आहे, तर नॉनव्हेज डे असतो आज बऱ्याच जणांचा. तर मी मस्तपैकी अंडा घोटाळा करायचं ठरवलं आणि सकाळी उठल्या उठल्याच मी सगळ्यात आधी अंडे उकडायला ठेवले. तर त्यानंतर मग मी बाकीची सगळी तयारी करून घेतली, कणिक मळली आणि मग अंडा घोटाळ्यासाठी कांदा, टोमॅटो यात सगळ्या बाकीची तयारी करून घेतली. आणि पटापट आपण जशी फोडणी करतो सगळ्याच भाज्यांसाठी तशीच फोडणी केली आणि आलं लसणाची पेस्टही टाकली. आपण जेव्हा भुर्जी करतो ना, तर त्यात पाणी आपण टाकत नाही, पण अंडा घोटाळ्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तो ड्राय नसतो, असा थोडासा ओलसर ओलसर असतो. तर मस्तपैकी माझा अंडा घोटाळा तयार झाला आहे. त्यानंतर असते चहाची तयारी. तर तोपर्यंत माझ्या मिस्टरांचंही आवरणं होतं. मग मी मस्त चहा पराठा देते, कारण ना पराठ्यामुळे असं थोडं नाश्ता नाही केला तरी चालतं आणि सकाळी सकाळी हेल्दी पोटात जातं आणि पोटही थोडंसं भरलेलं राहतं पराठ्यामुळे. तर मग माझी रोजची सवय आहे की एक पराठा मी देतेच चहाबरोबर. आणि आता माझ्या पोळ्या चालू आहेत, तर सगळ्यात आधी माझ्या पोळ्या तर फुगायच्याच नाही. जेव्हा सुरुवातीला मी पोळ्या करायचे तेव्हा, पण आता माझ्या पोळ्या छान फुगतात आणि नरमही राहतात. टिफिनला जरी दिल्या किंवा 2 शिळ्या उरल्या पोळ्या, तर दुसऱ्या दिवशी छान नरम राहतात आता माझ्या पोळ्या. तर मी पटापट बघा तुमच्याशी बोलता बोलता माझ्या पोळ्यासुद्धा झाल्यात आणि आता मी टिफिन भरून घेते. तर टिफिनला आज मी फक्त अंडा घोटाळा आणि चपाती एवढंच दिलं आहे, कारण आज सलाद नव्हतं घरात. व्हिडिओला लाईक करा.